काही नव्हतं म्हटले, अवघे शून्याची होती पाही. काय होतं? शून्य. तेथे एक ढालगज निर्माण झाले. शून्य ते निर्गुण ब्रह्म, ढालगज म्हणजे माया. दोघांनी निर्माण केलेला हा सृष्टीचा त्या ठिकाणी पसारा आहे. पण काय निर्गुण असणारा त्या ठिकाणी हा भगवान परमात्मा आकाराला आला पाहिजे, म्हणजे त्याचं ध्यान आपल्याला करता येईल, त्याचं भजन आपल्याला करता येईल. म्हणून संतांनी सर्वात मोठी जी क्रांती केली महाराज, काय क्रांती केली तर त्या भगवान परमात्म्याला नावारूपाला आणलं. अव्यक्त होता त्याला व्यक्त केलं. याचंच वर्णन जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे आले, तुका म्हणे आले, तुका म्हणे आले, तुका ऐसा भक्तांचा अंकित, 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 छान सांगतायत महाराज. तुका म्हणे आले, रूपा अव्यक्त चांगले. छोटीशी त्या ठिकाणी कडब आहे महाराज, पण मोठा अर्थ या वाक्यामध्ये त्या ठिकाणी भरलेला आहे. हो, रूपा अगोदर निर्गुण होता, त्या निर्गुण ब्रह्माचं काय वर्णन करता येणार आहे हो. पण रूपाला आल्याच्यामुळे बघा त्या देवाच्या 24 अवतारांच्या विविध रूपांचं त्या ठिकाणी वर्णन आहे. हो, एकाच तर आमच्या लालाच्या रूपाचं वर्णन करता करवत नाही आहे का नाही. त्याच्या केसांचं वर्णन, त्याच्या कुरड्या केसांचं वर्णन, त्याच्या कानांचं वर्णन, कानांमधल्या दागिन्यांचं वर्णन, देवाच्या डोळ्यांचं वर्णन, भ्रुकुटीचं वर्णन, नाकाचं वर्णन, होटाचं वर्णन, देवाच्या मुखातून उलटी झाली, वदनम मधुरम वमनम, त्याचं सुद्धा वर्णन. मग असे किती अवतार आहेत. या किती अवतारांचं जे वर्णन त्या ठिकाणी करण्यात आलं महाराज, ते केवळ संतांनी केलेल्या क्रांतीमुळे त्याला रूपाला आणलं. त्यामुळे 18 पुराण आहेत, उपपुराण आहेत, म्हणून रूपाबद्दल वर्णन चाललेलं आहे. अव्यक्त म्हणजे अव्यक्त होतं, ते व्यक्त होत नव्हतं, पण आता व्यक्त व्हायला लागलं. म्हणून त्याने केलेल्या क्रियांचं वर्णन. मग त्याने काय काय केलं, पुराणाच्या पुराण भरलेले आहेत बुवा. व्यक्त जे केलेलं आहे त्याचे पुराणाच्या पूर्ण भरलेले आहेत. आणि अजून चांगलं शब्दावर, अहो एवढ्या एका चरणावर सगळ्या पुराणांची वेदांची त्या ठिकाणी निर्मिती, सगळं शास्त्रार्थ त्याच्यामध्ये भरलं. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचं वाक्य एवढंच, पण अर्थ त्या ठिकाणी किती आहे. भाषाशास्त्रामध्ये नाहीतर काही काही असे वाक्य असतात
नुसता पसारा असतो पण त्याच्यातून निघत काहीच नाही. धान्य काढलेली ती काय म्हणतात तुमच्याकडे भुस्सी, भुस्सा. किती उपना काय नाही गेल, दिसतो खूप ढिगभर पण चौथेवर दाणे निघतील तर नवल त्या ठिकाणी. तसे काही काही लोकांची वाक्य रचना खूप, भाष्यशास्त्रामध्ये जुने लोक अशा प्रकारचे काव्य करायचे. म्हणजे वाक्य एवढंच पण अर्थ त्याचा खूप मोठा. आणि काही काही लोकांचं वाक्य खूप मोठं पण अर्थ काहीच नाही. ते जुने लोक यायचे वासुदेव म्हणताना ते म्हणायचे कधीतरी, आले कुल वहनाचे वहन आणि तो होते. नीट आहे का बरं का, नया हे यह. आले कुल वहनाचे वहन आणि तो होते, शशीधर वहनाने ताडिले मार्ग पंथे. नदीपती रिपुजाचा तात भंगुनी गेला, मही संगे किंवा मही संगे रविसूत फार दुःखित झाला. वासुदेव हरी. काय याचा अर्थ नवीन सांगू? आले कुल वहनाचे वहन आणीत होते, शशीधर वहनाने ताडिले मार्ग पंथे. पुढचं चरण आहे त्या ठिकाणी. नदीपती रिपुजाचा तात भंगुनी गेला, मही संगे रविसूत फार दुःखित झाला. वासुदेव हरी. वाक्य केवढं आहे, खूप मोठं वाक्य आहे. ह्या वाक्याचा उलगडा करताना मजा आहे पण अर्थ एकदम सोपा, एकदम सोपा. अरे काय सांगितलंय, काय अर्थ असेल बरं, लवकर सांगा, मोठं बक्षीस देईल. काय अर्थ असेल ऐका. अर्थ एवढाच आहे, एक बाई डोक्यावर पाण्याची घागर घेऊन चालली होती. रस्त्यामध्ये एक नंदी आडवा आला. तो नंदी तिच्या मागे लागला. पडता पडता तिची घागर खाली पडली, फुटली आणि ती पडल्यामुळे तिचा कान दुखला. विठ्ठल विठ्ठल आली कुल वहनाचे. अली, अली म्हणजे भुंगा, कुल म्हणजे भुंग्यांचा कुल, भुंग्यांचा समूह. आले कुल वहनाचे वहन आणीत होते. मग भुंगे कुठे राहतात, कुठे राहतात? कमळावर. कुठे राहतात भुंगे? कमळावर राहतात. अलिकुल वहनाचे वहन म्हणजे कमळ. हो, अलिकुल वहनाचे वहन आणीत होते. मग कमळाचं वहन, कमळ कुठे राहतं? आपल्या धाब्यावर. कुठे राहतं? पाण्यात राहतं, तड्यात, पाण्यात. अलिकुल वहनाचे वहन आणीत होते म्हणजे मी काय आणीत होते? पाणी आणीत होते. शशीधर वहनाने ताळिले मार्ग पंथे. शशीधर, शशी म्हणजे बोला पटापट. झोपले, हा, शशी कपूर. कोण म्हटलं? अरे वा. शशीधर, शशी म्हणजे चंद्र, शशीधर महादेव. आता सोपं होईल. शशीधर महादेव. शशीधर वहनाने, शशीधराचं वहन पहिलेच मराठीत सांगितलंय मी, नंदी. ताडिले मार्ग पंथे. मग काय झालं? नदीपती रिपुजाचा. नदीपती, नदीचा पती कोण? आपला गावचा वामन भाऊ. नदीचा पती सांगा? सागर. नदीपती सागर रिपुजाचा तात भंगुनी गेला. समुद्राचा शत्रू कोण? मोठी गंमत आहे का नाही? अर्थ काही नाही पण मोठी गंमत आहे. नदीपती रिपुजाचा. सज्जनांनो, समुद्राचा शत्रू आहे महर्षी अगस्त्य. हा, सावरकरांनी भीती दाखवली होती ना, ए वाट देतोस की नाही, भुलला का? माझ्या बापजादाने तुला वंजाळमध्ये गिळून घेतलं होतं, ओळखत नाही का तू अगस्तीला? नदीपती रिपुजाचा तात भंगुनी गेला. अगस्तीचा तात म्हणजे अगस्तीचा बाप कोण? मी चहा पिऊन येऊ का तोपर्यंत? अगस्तीचा बाप कोण? अगस्ती ऋषींचा जन्म एका घटातून झालेला आहे. हो, नदीपती रिपुजाचा तात म्हणजे घडा भंगून गेला. आणि काय झालं? मी खाली पडल्याच्यामुळे ओ महिसूत किंवा रविसूत, रविसूत कर्ण, सूर्याचा पुत्र कोण आहे? कर्ण. कान. ओ मही संगे
रविसूत फार दुखावला, असा त्याचा सोपा त्या ठिकाणी अर्थ आहे. म्हणजे वाक्य खूप मोठं आणि अर्थ फार छान. सोडवताना जरा दमछाक होते, पण तुकोबारायांचं हे वाक्य अतिशय छान आहे महाराज. रूपाला आलं, अव्यक्त आहे, चांगलं आहे. आणि अजून त्याच्या ठिकाणी म्हणजे मोठा कुठला गुण आहे तर तो गुण आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. त्या अगोदर तो जन्माला आल्याच्या नंतर सज्जनांनो, जेव्हा वसुदेवजी महाराजांनी त्या छोट्याशा लालाला घेतलं आणि नंदराजाच्या घरी जाऊन पहाटे पहाटे त्या यशोदा मातेच्या कुशीमध्ये टाकलेलं आहे. यशोदा माता झोपलेली आहे. यशोदा माताचं दिवस भरते आहेत म्हणून त्या यशोदाची ननद आहे, तिचं नाव आहे नंदा. त्या नंदाने, सुनंदा तिचं नाव आहे, त्या सुनंदाने पाहिलं की यशोदेच्या कुशीमध्ये लहान बाळ हातपाय ताणतंय आणि ही आनंदाची बातमी सर्वात पहिले मी माझ्या भावाला सांगेल म्हणून ती पळत सुटली. हे नंदा, हे नंदा. नंदाने तो आपल्या बहिणीचा आवाज ऐकला, सुनंदाचा, आणि नंदा म्हणतो, क्या भयो सुनंदा. त्या नंदाने विचारल्याच्या नंतर सुनंदा मोठ्या प्रेमाने सांगते, हे नंदा, तारो लाला भयो. तारो लाला भयो हा शब्द ऐकला. अहो, तो काही फक्त नंद राजानेच नाही ऐकला, शेणपाणी काढायला आलेल्या अनेक गोपिका होत्या. त्या अनेक गोपिकांनी ऐकला आणि एक गोपिका दुसऱ्या गोपिकाला वरडून वरडून सांगते, महाराज, हे गवळणा म्हणून गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळणा, हे गवळणा म्हणून गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळणा, म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळणा, म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळणा म्हणून गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळणा म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावी एकी पुढे वाटी ताटी सुंदवळे. एक धावे एकी पुढे वाटी वाटी सुंदवळे. पुत्र झाला यशोदेला. गवळणा म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळणा म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळणा म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक गवळण दुसऱ्या गोपिकाला त्या ठिकाणी सांगते. सज्जनांनो, फ्रीचं न्यूज चॅनल म्हणजे आमच्या माता भगिनी. माणसं दिवसभर गावामध्ये फिरतात, पण मोठ्या उमरीत कुठे काय चाललेलं आहे एकाही माणसाला माहिती राहत नाही. पण बाया, एखादी जर बातमी तुम्हाला पसरवायची असेल तर जाहिरात टाकू नका, व्हॉट्सअपवर मेसेज टाकू नका, फक्त एका बाईच्या कानात सांगा, हे बघ बाई, तुला म्हणून सांगते, माझं एकच तोंड आहे, कोणाला सांगू नको. 10 वाजता मोठ्या उमरीतून जी गोष्ट निघते, दुपारपर्यंत त्या पूल आहे ना रेल्वे पट्टीच्या, त्याच्या पलीकडे जाते. मग दापकीनगर, पार धाबेकर नगर, इकडे तिकडे फिरून राजराजेश्वर मंदिराकडून संध्याकाळच्या 4 वाजेपर्यंत परत मोठ्या उमरीत येते. आणि जिने सुरुवात केलेली तिला जे एक बाई म्हणते, तुला काय माहिती पडलं का? काय? कोणाला सांगायचं नाही बरं. काय हे गरीब आहे, मी न सुरुवात केली ती. बाया सहज विचारता, हो तुम्हाला काही माहिती पडलं का? नाही ना. काही माहिती नाही तुम्हाला? नाही, काहीच माहिती नाही. कशाला तर पडता म्हणे बाहेर. तुमच्यासाठी नाही, ते काहीच माहिती नाही. नाही ना, हो नंदाला लाला झाला म्हटले, हो म्हणून आम्ही वाण घेऊन तिथे त्या ठिकाणी जातोय. काही गावाला गेलेल्या होत्या म्हणून त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचलेली नव्हती. गावाहून आल्या आल्या गोपिकांना काही गोपिका म्हणायला लागल्या की, हे सजनी, सजनी, तुला काही माहिती पडलं का? नंदाच्या घरी सजनी गोपाल जन्माला आला बरं का. आज देखो नंदनी तोरा सजनी, आज देखो नंदनी कोला सजनी, आज देखो नंदनी
आज देखो नंदनी कोला सजनी आज देखो नंदनी कोला सजने आज देखो नंद जी गोला सजने आज देखो नंद जी गोला नंद जी गोला नंद जी गोला नंदाला लाला झाला म्हटले आज देखो चला आपण त्याला पाहायला जाऊ. मग वान घेऊन या ताटी नंदा घरी झाली दाटी. हो नंदाच्या घरी उघडं परब्रह्म त्या ठिकाणी जन्माला आलेलं आहे. म्हटले एवढी गर्दी झाली ज्यांना ज्यांना कळतंय ते उघडं परब्रह्म पाहायला जात आहेत. अहो लहान मुली जात आहेत नवल नाही, तरुण स्त्रिया जात आहेत नवल नाही, म्हाताऱ्या सुद्धा 75 वर्षाची मालू नेसली उलटा जशालू ती पण म्हटली मला पण जायचंय. ती निघाली त्या ठिकाणी महाराज. आणि तिथे गेल्याच्या नंतर मग त्या लालासाठी कोणी अंगाई गीत गातंय, कोणी पाळणा त्या ठिकाणी गातंय. आनंद उत्सव साजरा चाललेला आहे महाराज. कान्हा माझा कनकन तो दृष्ट झाली बाई. कोणी दृष्ट करतंय कनकन तो दृष्ट झाली बाई. कान्हा माझा कनकन तो दृष्ट झाली बाई. कनकन तो दृष्ट झाली बाई. दृष्ट झाली बाई आला नजर 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 झाली बाई. कान्हा माझा कनकन तो दृष्ट झाली बाई. कान्हा माझा कनकन तो दृष्ट झाली बाई. आम्हाला कनकन तो दृष्ट झाली बाई. आम्हाला कनकन तो दृष्ट झाली बाई. कोणी दृष्ट त्या ठिकाणी. आता त्याला दृष्ट होणार आहे का महाराज. वयाच्या 7व्याच दिवशी पाळा एवढी बाई मारून टाकली. त्याला दृष्ट. आईचं प्रेम असतं ते आहे की नाही. कोणी पाळणा हले हा नंदा घरी पाडना तान्या झोपना बाळा झोपना आई प्रेमाने हलवी ते पाडना आई प्रेमाने हलवी ते पाळणा. कोणी अंगाई गीत गातंय, कोणी पाळणा गातंय. त्या पाळण्यामध्ये पण वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे महाराज आहे का नाही. वेगवेगळ्या भाषातले पाळणे. आमच्या आयरनपट्टीमध्ये पण पाळणा म्हटला जातो की आया बाया जमल्या म्हटले बा आहे की नाही. जमल्या या आया बाया अंगाई गीत गाया. जमल्या या आया बाया अंगाई गीत गाया. पाळण्यात घाला भाग्यवान. चिमणा गोरा गोरा चिमणा गोरा गोरा जमल्या या बाया अंगाई गीत गाया. जमल्या आया बाया अंगाई गीत गीत गाया. में भगवान. चिमणा गोरा गोरा चिमणा गोरा चिमणा हा गोरा गोरा पान. त्याची ही पाळण्यातली त्या ठिकाणी लीला आहे महाराज. वा. आता भगवान श्रीकृष्णाचं चरित्र पाहत असताना श्रीमद भागवतामध्ये खूप आनंद उत्सव साजरा केला जातो. खरं तर गोकुळामध्ये हा आनंद उत्सव 6 महिने चालला होता. घाबरू नका, आपण 4-5 मिनिटं साजरा करणार आहोत आणि योग्य वेळी मी थांबणार आहे. चिंता करू नका. जरी कीर्तन उशिरा सुरू झालं तरी घाबरू नका. काल्याचं कीर्तन म्हणजे हनुमंताची शेपटी. किती लांबवायची तर लांबू शकतो आणि लवकर त्या ठिकाणी आवरायचं तर तिला आखूड पण आपण करू शकतो. किती वाजता सोडायचं. 2 वाजता का 2:30 पाऊण वाजता काही हरकत नाहीये. म्हणून बघा श्रीमद भागवतामध्ये आता पुन्हा आपण केव्हा आनंद घेऊ कोण जाणे. पण सगळ्यांनी आता भगवान श्रीकृष्ण जन्माला आल्याच्या नंतर कोणी अंगाई गीत गायलं, कोणी दृष्ट त्या ठिकाणी काढले आहे की नाही, कोणी पाळणा हलवला. तर आपल्याला सुद्धा असं म्हणायचं बसल्या बसल्या की बसून म्हणा उभं राहून म्हणा गोकुळात जाऊन आणि त्या गोपिकांच्या बरोबर आम्हाला बी आनंद घ्यायचा आहे. नॉनस्टॉप जन्माचे भजन होतील. सगळ्यांनी आनंद त्या ठिकाणी घ्यायचा आहे. कारण कृष्ण गोकुळी जन्मला आणि कंसाला तिकडे जर त्या ठिकाणी थरकाप सुटलेला असेल महाराज, पण गोकुळी आनंद झाला.
तो आनंद आपल्याला व्यक्त करायचा आहे सगळ्यांनी बरं का. नॉन स्टॉप महाराज. नंद के आनंद भयो जय हो नंदलाल की. आनंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद के आनंद भयो जय हो उठायचं असेल तर उठू नंदलाल शकता. आनंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. जय हो नंदलाल की जय यशोदा ये जय हो नंद लाल की जय हो यशोदा लाल की. हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पाल की जय हो यशोदा लाल की. आनंद भयो जय हो हे नंदलाल. ब्रज में आनंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया हाय हाथी घोड़ा पाल के जय कन्हैया लाल की. किन किन को हाथी घोड़ा किन किन को पाल किन किन को हाथी घोड़ा किन किन को पाल के. जोरन को हाथी घोड़ा बूढ़न को पाल जोरन को हाथी घोड़ा जोरन को पाल के. में आनंद भयो जय हो हे नंदलाल. ब्रज में आनंद भयो जय हो नंद लाल. हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल. हाथी घोड़ा पाल के जय कन्हैया लाल. किते सांगो में सांगो कोणाला किते सांगो में सांगो कोणाला आज आनंदे आनंद झाला. आनंदे आनंद झाला. हाय किती सांगू मी सांगू कोणाला. किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंदे आनंद झाला. आज आनंदे आनंद झाला. रस खेळू चला रंग उधळू चला आनंद कान्हा आला. किती सांगो मी सांगो कोणाला आज आनंदे आनंद झाला. आनंदे आनंद झाला. हे किती सांगू मी सांगू कोणाला. किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंदे आनंद झाला. आनंदे आनंद झाला. ओ अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या हरी बोल. गोकुळ अवतरले. गोड हसू गालात नाचू गावतालात पैजण धर धरले. अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोड सुखालात नाचू गावतालात पैदन थर थरले. कान्हा दिसतो उठून गोपी आल्या नटून. गोपी आल्या नटून. नव्या नवतेचा शृंगार केला. आनंदे आनंद झाला. आनंदे आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला. किती सांगू मी सांगू कुणाला. आनंदे आनंद झाला. आनंदे आनंद झाला. खेळाचा रंग लाग खेळणारा रंग ओ खेळचा रंगला खेळणारा रंगला. खेळाचा रंग लाग खेळणारा रंग खेळचा रंगला खेळणारा रंगला. परी 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 पडे टिपरी पडे. लपून छपून गिरधार मारतो पिचकारी. लपून छपून गिरधारी मारितो पिचकारी. रंगाची पडती चढे मेरा धरती दिशा धुंद झाल्या निशा. राज रंगाच्या धारातला हरी बोल. आनंदे आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आनंदे आनंद झाला. हो गोकुल में भगवान. गोकुल में भगवान. गोकुल में भगवान प्रकट भये. गोकुल में भगवान प्रकट भये. गोकुल में भगवान
प्रकट भयो गोकुल में भगवान। हर्ष भया नर नारी के मन, हर्ष भया नर नारी के मन, उमड़ा प्रेम उमड़ा प्रेम बालक राल में बंद हटाने, बालक राल में बंद हटाने, दरे अवतार प्रकट भये गोकुल में भगवान, प्रकट भये गोकुल में भगवान, गोकुल में भगवान, गोकुल में भगवान, प्रकट भये गोकुल में भगवान, प्रकट भये गोकुल में गोविंदा रे आला जरा मटकी संभल माखन के चोरों के सेरा, माखन के चोरों के सेरा, जरा बच के संभल के रहना, जरा बच के संभल के तू रहना। बड़े लटपट है भोज कहीं आए रामो, बड़ी भटकट है दौर कहीं आए राघो, नहीं बच पेगा कोई अब काला, गोविंदा 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 जरा मटकी संभाल अरे धमकाता है इतना तू किसको, डरता कौन है आने दे उसको, ऐसे न बहुत बोलो मत ठुमक ठुमक डोलो, चिल्लाओगे तब गोरी जब उलट देगा तो गगरिया के बीच में गगरी रे मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे आया मेरा बाबा संभाल तेरी नगरी रे, मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे आया मेरा बाबा संभाल तेरी नगरी रे। राधे 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 हो राधे 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 गोपाल कृष्ण भगवान की जय, बाके बिहारी लाल की जय, राधा मैया की जय। गोकुळी आनंद झाला, बाळ कृष्ण घरा आला. गोकुळी आनंद झाला आणि बाळ कृष्ण घरा आला. बरं का बोले आज के ढगे बाबा कुठला चरित्र उच्चार, चरित्र ते उच्चारावे, 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 चरित्र ते उच्चारावे,
चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे देवी गोकुळी चरित्र ते उच्चारावे देवे गोकुळे देवे गोकुळे आचल देवे गोकुळे देवे देवे गोकुळे तारू भवसा गारीचे तारू भवसा गारीचे तारू भवसा गारीचे तारू भवसा गारीचे तारो भवसा गारीचे तारो भवसा गारीचे तारू भवसा गारीचे चरित्र टाळी झाली पाहिजे प्रमाणासाठी बरं का. कसं आहे जे या आनंदातून लगेच व्याख्यानाला जमत नाही ना, म्हणून मी विनंती केली की बाबा प्रमाणही होईल आणि एक आनंद येतो की नाही. आणि टाळकरी जे गातात ना ते प्रेमाने ऐकायचं बरं का. मी कथेत सांगून गेलो ढगे बाबा, निकाल आपल्या बाजूने लागावा असं जर वाटत असेल तर निकाल लागेपर्यंत वकिलाचं ऐकावं. घर चांगलं बांधून आपल्या ताब्यात मिळावं असं जर वाटत असेल तर तोपर्यंत इंजिनियरचं ऐकावं. है की नाही. चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण व्हायचंय असं जर वाटत असेल तर चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होईपर्यंत मास्तरांचं, सरांचं, गुरुजींचं ऐकावं. आहे की नाही. ऐकावं. चांगली बायको मिळेपर्यंत निश्चितच मायबापांचं ऐकावं की नाही. मायबापांनी हाकलून दिलं तर कोण पोर देणार तुम्हाला. आहे की नाही. ऐकावं बर का. जन्मभर साधू संतांचं त्या ठिकाणी ऐकावं, मरेपर्यंत साधू संतांचं ऐकावं. आणि याला जोडून त्या ठिकाणी सांगतो, कीर्तन चांगलं व्हावं असं वाटत असेल तर जय विठ्ठल होईपर्यंत यांचं ऐकावं. विठ्ठल विठ्ठल एक बी टाळकरी नाराज झाला महाराज, जमतच नाही ते. एक सुद्धा नाराज व्हायला नको. यांचं सुद्धा आपण ऐकायला पाहिजे. चला, आनंदाचा उत्सव आहे महाराज. मग आता या आनंदाच्या उत्सवामध्ये अनेक आपल्याला प्रमाण देता येतील. भगवान आता थोडेसे कुश बदलायला लागले. मी मागच्या वेळेस विचारलं होतं की बाळ कितव्या महिने कुश बदलवतो, बाळ हंबा हंबा कितव्या महिने त्या ठिकाणी करतं, कितव्या महिने करतं. आणि जाऊ द्या, हंबा हंबा करायला लागलं. हंबा हंबा करायला लागल्याच्या नंतर मग एक तडबेतड हात टेकीत किंवा डाव्या गुडघ्याने रांगतो, आई मला लोणी दे म्हणतो. तेही लीला त्या ठिकाणी पुढे झाले. एक दिवस दरवाजाच्या बाहेर निघाल्यानंतर माती खाल्ली. का उखडाला त्या ठिकाणी यशोदा मातेने बांधलं. का बांधलं तर देखील असी माती खाता दावियाने बांधी माता देखील असी माती खाता. मृत्तिका लीला आहे. अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी लीला आहेत महाराज. हो, रासलीला, मृत्तिका लीला, बाल लीला, माखनचोर लीला. तुम्ही विचार केला, जाऊ द्या, खूपच लीला आहेत. मग या लीलांच्या व्यतिरिक्त अजून काय त्या ठिकाणी. हे दस्य चरित्रे. रांगता गोधने राखत आहे. रांगणाऱ्या कृष्णाने गोधन मन नावाचं त्या ठिकाणी चंचल असं त्या ठिकाणी मन आहे, ती धेनू त्या ठिकाणी राखली. हे जाऊ द्या, सर्वात विशेष काय, एवढा मोठा ब्रह्मांडाचा नायक, अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहेत, जो स्वतः ब्रह्म आहे. ओ पितामहश्च जगतो माता धाता पितामह गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुहूत. अरे सगळ्या जगाला प्रसवणारा हा लाला जन्माला आल्याच्या नंतर विशेष त्याने काय केलं, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज. विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा
भक्ताचा गीता ऐसा भक्ताचा गीत ऐसा भक्ताचा गीत म्हणे यशोदेची माता म्हणे यशोदेची माता ऐसा भक्ताचा गीता ऐसा भक्ताचा गीता ऐसा भक्ताचा गीता ऐसा भक्ताचा गीता काय केलं म्हटले तर यशोदेला त्यांनी मम्मी म्हटलो, माता यशोदेशी म्हणे माता. माताच म्हणतात ना तुमच्याकडे? माता आता म्हणत नाही. बऱ्याच लोकांना माता म्हटलं की राग येतो. तुमच्याकडे सासूला काय म्हणतात? आपण क्लास 1 अधिकारी लोक आहोत, चांगल्या कॉलनीमध्ये राहतो. माता म्हणते, आई म्हणते. आई नाही म्हणायचं, मॉम. सेव्ह करणं जाऊ द्या.